पुरीतली किंवा आटपाडी तालुक्यातली ही लोक ऊस तोडाय तिकडे यावं, त्यांचं कारखाना बंद पडत होते ना, म्हणून इकडे पाणी सोडत नव्हते ते. अध्यक्ष व्हायचं असेल तर फडकरांच्या घरात जन्म घ्यायला लागला असं काय का? आता विभूतवाडीचा आम्ही जरा प्रकार ऐकलाय, मोबाईलवर आम्ही बघितला. तो प्रकार असा होता, माधवी काकी भाषण करत होत्या त्यावेळेस समोरून एकदम स्टेजच्या समोरून तुम्ही ऐका सगळं, तुम्हाला कळत एवढी पब्लिक बसले तिथं, त्यांचा आवाज त्या पब्लिकापर्यंत पोहोचू नये म्हणून जाणून बुजून 4 वेळा जर तो माणूस स्टेजच्या कडेने घासवत गाडी जर आणून लावत असेल तर तिथली कार्यकर्ते उत्साहित झाले आणि त्यांनी काय प्रकार केलाय. एकूण 4 सदस्य आहेत आणि 4 सदस्याकडे 4 पदं पाहिजेत. म्हणजे सांभाळलेले इतर कार्यकर्ते त्यांनी काय नुसतं 17च्याच उचलायचे आहेत का? या गोष्टीचं त्यांनी थोडंस अवलोकन पचवता येणार झालाय. त्यामुळे हे असे हल्ले करायचे, दंब द्यायचे, दांडक्यान मारेल म्हणायचे, टांगड मोडेल म्हणायचे, असली शिवसेनेचं वारं लाईन गेले सोडून. शिवसेना आमच्यासोबत स्पर्धकच नाही. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण महामुकाबला या कार्यक्रमाअंतर्गत निंबोडी जिल्हा परिषद गटातील बनपुरी या गावामध्ये आलेलो आहे आणि आपल्या समेत काही ग्रामस्थ आहेत. या ग्रामस्थांचा कौल नेमका कोणाच्या बाजूने आहे हे आपण जाणून घेतोय. नमस्कार. नमस्ते. कसं वातावरण आहे बनपुरीमध्ये? वातावरण आहे की चांगलं. आता जिल्हा परिषद गटात निंबोडी जिल्हा परिषद गटात 2 पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद साठी माधवी काकी ब्रह्मानंद पडळकर हे आहेत आणि त्यांचं चांगलं आहे वातावरण सध्या. तर पंचायत समितीला कोण आहेत? पंचायत समितीला एबी फॉर्म जेवण सरकार त्यांना दिलाय आणि तिकडे बंडू कातुरे त्यांच्या मिसेसला दिलाय. आता एकीकडे शिवसेना स्ट्रॉंग आहे, दुसरीकडे भाजप आहे. मग यात माधवी काकींचा म्हणजे निभाव लागेल का? नाही, निभाव 100% लागणार. निभाव 100% लागणार. माधवी काकी जरी नवीन चेहरा असला तरी सुद्धा माधवी काकींच्या जी पाठीमागची जी शक्ती आहेत आणि त्यांच्या ज्या गोपीचंद पडळकर साहेबांनी आणि ब्रह्मानंद पडळकर साहेबांनी जी कामं केलीत ती काय फक्त ह्या गावगाड्यापुरते मर्यादित नाहीत, महाराष्ट्रात त्यांचं काम बोलतंय. त्यामुळे माधवी काकींना काय येतं अडचणी याचा काय एवढा विषय नाही. आज सुहास बाबरांनी टीका केली की घराणेशाहीचा उमेदवार आहे. आता घरांशाही त्याचे हे आमचे घरांशाही बाबा जिल्हा परिषद पंचायत समिती पाक नगराध्यक्ष ती सगळं त्याच्यातच आहे. आमदार बी हीच सगळं तीच आहे. तर घरांशाहीचा काय संबंध आहे? तेव्हा आमच्या पडळकर साहेब जतचा आमदार आहेत. आता घरांशाही कुठली आली इथं? घरांशाहीवर काय बोलतात? सरपंच आहे, भाऊ सभापती होते, आता सदस्य. काय नसते, कामावर बोलायचं असते. वर सगळे त्यांची बी तसंच आहे. ते घरांशाहीवर बोलते. त्यांचा घरांशाहीचा आवागा मोठा आहे. आता सध्या माधवी काकी जे कामाची त्यांची पद्धत जी चालू आहे ती पडळकर साहेबांसारखीच आहे त्यांची पण. त्यांचं काय हे घरांशाहीवर त्यांचा हा काय मुद्दा नाही. त्यांचं कामावर फोकस आहे. गावगाड्यांना जे काय अडचणी आहे त्या गावगाड्यात जी अडचणी असते ते त्यांचं प्रश्न मिटवण्याचं ते सध्या काम करतात. एकंदरीत माधवी काकी, एकंदरीत माधवी काकी 100% माधवी काकी. नाव काय आपलं? सारंग सोनू. बनपुरीमध्ये कसं आहे वातावरण? वातावरण बीजेपीच्या बाजूने आहे. बीजेपी का? कारण शिवसेना मागल्या काही काळामध्ये इथं आमदार आहेत. भाजपला कसं काय? भाजपला कशासाठी? जरी विद्यमान जरी आमदार इथला असेल तर आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी बनपुरीसाठी विकासाच्या दृष्टीनं भरपूर झुकतं माप दिलंय गावासाठी. भरपूर काम केले. जे विद्यमान आमदार जितकं देऊ शकला नाही तितकं त्यांनी या बनपुरीसाठी दिलंय. म्हणून आम्हाला थोडं बीजेपीचे वातावरण वरचढ वाटतं इथं. आता विषय शेवटी फिरून तिथंच येतोय की घराणेशाहीचा उमेदवार आहे. सुहास बाबरांनी देखील टीका केली आहे. आम्हाला दुसऱ्या कोणाला टीका करायची नाही, पण घराणेशाहीचा विषय येतोच कुठं. आता तर 1 वर्ष झालं आमदार झालेत पडळकर साहेब, तोपर्यंत घराणेशाही कुठून तुम्हाला आले? ज्यांनी 50 वर्ष सत्ता भोगल्या त्यांची घराणेशाही दिसत नाही तुम्हाला आणि 1 वर्ष आमदार झालेला व्यक्ती तुम्हाला घराणेशाही दिसते. विस्तवित कुटुंबातलं विद्या मोठे या उमेदवारी करतायत, त्यांना का लोकांची पसंती नाही? नाही, आम्हाला काय त्यांच्यावर टीका करायची नाही, पण आम्ही आमच्या नाही कामाच्या. कसं आहे वातावरण बनपुरीत? काय भाजपच आहे सगळं. आता माधवी काकींच्या वरती काही आरोप होत आहेत की ते आत्ताच घरातनं बाहेर पडायला लागल्या. पहिलं काय ते बाहेर येत नव्हत्या घरातनं. विद्याताईंनी 4 वर्ष त्या भागामध्ये पिंजून काढलाय सगळा. विद्याताई 4 वर्ष न मागल्या 6 महिन्यात विद्याताई दाखवाय गावात. 4 वर्षाच कुठं सांगायला लागला विद्याताई. मग आता माधवीताईंना लोकांनी का निवडून द्यावं? का निवडून द्यावं? त्यांच्या पतीचं काम आहे, परत पडळकर साहेबांचं काम आहे. बनपुरी गावात 10 ते 12 कोटी रुपये निधी दिलाय त्यांनी. बनपुरी शेंडगेवाडी रस्त्यासाठी 5 कोटी रुपये निधी दिलाय.
बनपुरी मॉडेल स्कूल साठी 2.25 कोटी रुपये निधी दिलाय, 10 नवीन खोल्या बांधून दिले. त्यामुळे हे निधी देणं हे कामच आहे लोकप्रतिनिधी. अहो तुम्हाला सांगू का पत्रकार, तुम्ही ह्याच्या माग 2009 पासून 2024 पर्यंतचा इतिहास काढा. घाटावरच्या आमदारांनी किती बनपुरीत निधी दिलाय. त्यामुळे आमदार नेते निवडून कशासाठी द्यायचे असते, निधीसाठी निवडून द्यायचे असतात ना. ते काय दुसरं काय करत असते ते. मागल्या काळात पण भाजपचाच होता वाटतं जिल्हा परिषद सदस्य. कुठलं होय होतच किंवा त्यांनी किती कामं केली, त्यांनी बी कामं भरपूर केलेत. काय कुठली कामं केली? आता जो चौकातला मोठा हायमास्ट दिसतो ते त्यांच्याच फंडात नाही. बर. परत आमच्या वस्तीला रस्ता त्यांनी दिला, पाटील वस्तीला. शिवसेनेचं पण आता बऱ्यापैकी ह्या गावात प्राबल्य आहे, पहिल्यापासून गट आहे. तुमचा निभाव लागेल काय? शिवसेना आमच्यासोबत स्पर्धकच नाही. आमचं स्पर्धकच नाही शिवसेना. स्पर्धक कोण आहे? आमचा इथं बनपुरी शिवसेना आमच्यासाठी स्पर्धकच नाही. माझं इथं विद्याताईचं आव्हान वाटत नाही? नाही काय सकट आव्हान नाही. 6 महिन्यात येऊन राजकारण करणं एवढं सोपं आहे. माणसाने हयात घालवल्या राजकारण करायला. तेव्हा कुठतर आताशे आमचं 60-70% गाव गेले. एवढं सोपं असतंय वे. मुंबईतल्या ऑफिस मधनं बसून इथं फोन लावणं एवढं सोपं नसतंय. ग्राउंडला उतरायला लागते, लोकांच्या आडे अडचणी सुख दुःखात सामील व्हावं लागतं. तेव्हा लोक आपल्याशी होते ते. मुंबईत कोण उतरले? आता मोठे साहेब मुंबईतनं फोन करत. आमचं स्पर्धकच नाही शिवसेना. स्पर्धक कोण आहे? आमचा इथं बनपुरी शिवसेना आमच्यासाठी स्पर्धकच नाही. माझं इथं विद्याताईचं आव्हान वाटत नाही? नाही काय सकट आव्हान नाही. 6 महिन्यात येऊन राजकारण करणं एवढं सोपं आहे. माणसाने हयात घालवल्या राजकारण करायला. तेव्हा कुठतर आताशे आमचं 60-70% गाव गेले. एवढं सोपं असतंय वे. मुंबईतल्या ऑफिस मधनं बसून इथं फोन लावणं एवढं सोपं नसतंय. ग्राउंडला उतरायला लागते, लोकांच्या आडे अडचणी सुख दुःखात सामील व्हावं लागतं. तेव्हा लोक आपल्याशी होते ते. मुंबईत कोण उतरले? आता मोठे साहेब मुंबईतनं फोन करत. नाव काय? नानाचा तो बोंबडे. बर. आता बनपुरीमध्ये वारं कुणाचं आहे? वार पडळ करायचा. का हो, पडळकर का? होय, पडळकर जतचे आमदारांनी इथं वारं कसं? जत असू द्या नाही हिंदुस्थानात जाऊ द्या, हा. ते तुम्ही आहे. आता त्यांची भाऊजो उभा राहिला इथं, राहू दे की राहिली तर निवडून येईल का? येईल की, येईल का तर माणसं असल्यावर येईल ना, बर. मत असल्यावर येईल का नाही. आता म्हणते तो वार शिवसेनेचा आहे. शिवसेनेचं वार लईन गेलं सुटून मग आता सुटलंय. मग आता कोणाला निवडून द्यायचं? पडळ करायला त्यांचं चिन्ह कुठलं आहे? चिन्ह आता ती काय मला माहित नाही अजून, बर. पण ती बाजू त्यांची बाजी आहे. बर. काय काम केले का बरोबर? काम बिन करता येतील का माणसं येतील का? काय काम केले? काय काम केले जे मंत्री संत्री तर धार लागली होती तेव्हा पाणी नव्हते तालुक्याला. ते पाणी त्याने स्वतःनं आणलं जाऊन. त्यावेळेला कोण होता? कोणावर नाही खाल्ला वरला. पण आता जिल्हा परिषदला काय त्या पाण्याचा प्रश्न येत नाही. पाणी जिल्हा परिस्थिती असू द्या नाही वाटेल ते असू द्या, बाकीच काय करायचंय. आम्हाला परवडते आम्ही केले. कसं आहे वातावरण बनपुरीमध्ये? चांगलं आहे. बरं, आता कोण उमेदवार आहेत आणि माधवी काकी. माधवी काकींना आहे का वातावरण चांगलं? वातावरण चांगलं आहे. आता घराणेशाहीचा ठपका त्यांच्यावर ठेवला जातोय. तसं काय नाही. जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीमध्ये कामं केली नाहीत आज लोक म्हणते. भरपूर केली ती. जत मध्ये पण केली ती, आटपाडीत पण केली, भरपूर काम केले. बर. आता ह्या वेळेस पंचायत समितीला कोणाला द्यायचं? पंचायत समितीला साहेबांनी ते कुठल्या साहेब सांगतेत. माझं नाव संभाजी यमगर, गाव? बनपुरी. बनपुरीत कसं वातावरण आहे? वातावरण विद्याताईच्या बाजूने अतिशय चांगलं वातावरण आहे. विद्याताईंच्या वरती टीका होत आहेत की शनिवार रविवारी त्या इकडे येतील आणि त्यांना म्हणजे काय समजदार आहे ह्यातलं? आता ती 24 तास विद्याताई 5 वर्ष झालं कंटिन्यू लोकांच्या जनसंपर्कात आहे. त्या कोण म्हणते असं शनिवार रविवार? विरोधकाकडून टीका होती. विरोधक हे असे टीका करत कायम राहते ती. आज त्यांच्या गाडीवर हल्ला पण झाला. ते कसं आहे माहितीये का, त्यांना पराभव पचवता येईना झालाय, पराभव व्हायला लागलाय. त्यामुळं का नाही ते हल्ला करायचा प्रयत्न करायला लागले. ते आज झाले. काल गळेवाडीमध्ये गाडी रोखली, आज
अशा घटना वारंवार घडायला लागल्यात, काय कारण असावं आणि कोण करतंय हे सगळं? ही त्यांना पराभव, आता तुम्हाला सांगितले, पराभव त्यांना पचवता येणार झालाय. त्यामुळे हे असे हल्ले करायचे, दंब द्यायचे, दांडक्यानं मारेल म्हणायचे, टांगडं मोडेल म्हणायचे, असली भाषा कोणाला ते म्हटले दांडकेनं? ते आता किरण काळे सारखा एका गरीब घरातला सर्वसामान्य कार्यकर्ता गेली 10 वर्ष त्यांच्याकडे कायम राहिला. 10 वर्षापासून त्यांच्याकडून त्याला कुठलीही मदत झाली नाही. आणि तो विरोधात काम करायला लागल्यानंतर त्याला दांडक्यानं त्या आजची परिस्थिती बघायला गेली तर ती आणायला महाग झालाय. 10 वर्ष यांच्याकडे एकनिष्ठपणे काम केलंय. त्यानं दिवसाचा 2-2 GB 5-5 GB डाटा त्यांच्यासाठी त्यांनी सपवला ना. आज त्याला आई बहिणीवर शिव्या दिल्या. ही सगळे कोण देतंय शिव्या? आता ते विरोधक देते, रेकॉर्डिंग ऐकलं आम्ही. विरोधक म्हणजे एवढं असं, एका बाजूला तुम्ही म्हणताय कार्यकर्त्याला माझ्या अंगाचं कातडं काढून कार्यकर्त्याच्या पायात चप्पल बनवून घातली तरी उपकार फिटणार नाहीत. दुसऱ्या बाजूला म्हणजे कार्यकर्त्यांना असं बोलताय तुम्ही, म्हणजे तुम्ही उपकाराची भाषा अशी फेडताय का? हा, मग आता बनपुरीमध्ये कसं होईल? बनपुरीमध्ये अतिशय विद्याताईंना चांगलं होईल. किती टक्के मतदान होईल आणि त्यापैकी किती होईल? होईल आता मतदानातनं तुम्हाला कळून जाईल. सर नमस्कार. नमस्ते. कसं आहे वातावरण बनपुरीमध्ये? चांगलं वातावरण आहे. कुणाचं वातावरण चांगलं आहे? 2 उमेदवार आहेत विद्याताई मोठे यांचं वातावरण चांगलं आहे सध्या बनपुरी गावामध्ये. आणि सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी मागल्या काही काळामध्ये 50 कोटीचा निधी आपल्या जिल्ह्यासाठी दिला. त्यांच्या 50 कोटीचा निधी जिल्ह्यासाठी दिल्या ह्या साधारणतः वल्गन आहे. ते प्रत्यक्षात असं कुठं दिसून येत नाही. आणि ह्याचे 50 कोटी दिला म्हणून कुणी कुणाच्या काही घरातला वगैरे निधी आणून दिलेला नाही. ते शासनाचंच धोरण आहे, गोरगरिबांच्यासाठी योजना गेल्या पाहिजे. विद्याताई का त्या इथं नवीन आहेत आणि ब्रह्मानंद पडळकर हे राज्याचं नेतृत्व डॅमेज होते असं तुम्हाला वाटत नाही का? राज्याचं नेतृत्व डॅमेज व्हायला राज्यभर काम करायला संधी आहे की, इथंच करायला असं काय? इथंच गावात राजकारण करून किंवा त्यांच्या होमपेज वर राजकारण केल्यानं त्यांचं नेतृत्व डॅमेज होत नाही. आज गोपीचंद पडळकर राज्याचे नेते आहेत आणि त्यांच्याच जर जिल्हा परिषद गटामध्ये जर एवढा तगडा विरोध होत असेल तर म्हणजे त्यात का तगडा विरोध होतो ह्याची कारण त्यांनी शोधायला काय पाहिजे. होत असेल बरं? पण घराणेशाहीवर जे गोपीचंद पडळकर साहेब बोलतात आता घराणेशाही, तर त्यांच्या घरात एकूण 4 सदस्य आहेत आणि 4 सदस्याकडे 4 पदं पाहिजेत. म्हणजे सांभाळलेले इतर कार्यकर्ते त्यांनी काय नुसतं 17च्याच उचलायचे आहेत का? या गोष्टीचं त्यांनी थोडंसं अवलोकन करावं. त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला तर ते म्हणाले की कार्यकर्त्यांना विचारलं होतं. कार्यकर्त्यांना विचारलं होतं, कोणत्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगायला पाहिजे ना. तुमच्यासाठी पण समाजानं पैसे गोळा करून तुमचं नेतृत्व उभं केलं होतं. तसं तुम्ही एखाद्या कार्यकर्त्यासाठी तुम्ही सांगायचं होतं ना, आमच्या एका कार्यकर्त्याला आपण ताकद देऊया. मग आता काय कसं होईल आपल्या बनपुरीमध्ये? बनपुरीमध्ये वातावरण चांगलं आहे, बदलाचं वार आहे आणि लोक जे काय करणार आहे ते करणार आहे. आता तालुक्यामध्ये दहशत निर्माण होते का? काल परवा दिवशी गाडी रोखली. नाही, प्रचंड दहशत निर्माण होते. जे लोकशाही म्हणतो या लोकशाहीचं काय त्यांनी ठेवलेलं नाही. जे संविधानाची भाषा करतात तर त्या संविधानाला हे कुठंतरी दगाफटका झाल्यासारखा आहे. लोकशाही प्रत्येकाला प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे. ज्याची प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं आपापली भूमिका मांडणार आहे. ते जर तुम्ही कुठंतरी गाड्या फोडत असाल, काय दांडक्याचा वापर करत असाल, आरेरावीची भाषा करत असाल तर हे लोकशाहीला काळीमा लावल्यातला प्रकार आहे. बनपुरीमध्ये कसं होईल? बनपुरीमध्ये होईल, बऱ्यापैकी होईल. लोकांचा कल काय काय सांगता येत नाही, बघूया. नमस्कार. नमस्कार, नाव काय आपलं? मी संजय यमकर. बरं, आता आपण बनपुरीच आहे. बनपुरीत कसं आहे वातावरण? हाय, चांगलं वातावरण आहे. चांगलं आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगलं वातावरण आहे. बरं, आता सगळीकडे विद्यार्थ्यांना म्हणजे गाडीवरती हल्ला वगैरे व्हायला लागलेला आहे. तुमची मतदारांमध्ये भीती आहे का तुमच्या गावामध्ये? मतदारांमध्ये भीती कुठल्याही प्रकारची नाही. पहिल्या काही काळामध्ये इथलीच क्लिप एक व्हायरल झाली, त्यामुळे भीतीचं वातावरण आहे का? अजिबात नाही. तर आता मग कसा कौल कुणाकडच्या बाजून झुकेल? विद्यार्थ्यांच्या बाजूनं झुकेल. किती टक्के मतदान होईल गावामध्ये? ते मतदान दिवशीच कळेल, ज्या मतमोजणी दिवशीच कळेल. विद्याताई का? एक सुसंस्कृत व चांगली सुशिक्षित शिकलेली चांगली ऍडव्होकेट
उद्या समजा इथं काय एखाद्यावरती केस वगैरे काय झाली, हे जे बोलतायत ना आता की शनिवार रविवारचा जो विषय आहे, तो शनिवार रविवारचा विषय यांना एकदा विद्याताई निवडून येऊ द्या, यांना सगळं कळेल शनिवार रविवार काय असतो तो. घराणेशाहीवर एकीकडे टीका होत्या गोपीचंद पडळकरांच्यावरती. आज गोपीचंद पडळकर राज्याचं नेतृत्व करते. त्यांचा निंबोडी जिल्हा परिषद गट हा बालेकिल्ला आहे. त्या बालेकिल्ल्यामध्ये एवढा तगडा विरोधक उभा राहतोय आणि त्याला शिवसेना पाठबळ देत्या. तुम्ही एक ग्रामस्थ म्हणून कोणत्या भूमिकेत राहाल? तालुक्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व संपतंय का? असं काही नाही. राज्याचं नेतृत्वाला राज्य पडलेच, भरपूर मोठं राज्य आहे, त्यांनी 100% राज्याचं नेतृत्व करावं, आमची पण ती इच्छा आहे. परंतु त्यांचं जे प्रस्थापितांच्या विरोधात जे कसे पवार साहेबांवरती बोलायचे की मुलगा झाला का, म्हणजे प्रस्थापितांच्या ह्याच्यावरती भरपूर बोललेत ते आमच्या आटपाडी तालुक्याचा वाडा, या वाड्याविषयी तर आता काय सगळ्यांना माहित आहे काय अवस्था झाली. राजकारणात आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तरुण पिढी, आजकाल तरुण पिढी कसं आहे, लोकांना काम लागतं. पण गोपीचंद पडळकरांनी ज्यावेळेस प्रस्थापित जे लोक आहेत ते अन्याय करत होते, त्यावेळेस गोपीचंद पडळकर हे तालुक्यासाठी धावून आले आणि आज गोपीचंद पडळकरांचं घर अडचणीत असताना तालुका त्यांच्या विरोधात आहे. काय कारण आहे? तेच सांगतोय ना, त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. का असं होतंय, काय अडचण कशाची आहे मला कळू द्या. घरात आमदारकी आहे, मागल्या 5 वर्ष विधान परिषद होती, आता आमदारकी आहे, आता ग्रामपंचायत पण त्यांचीच आहे, आता जिल्हा परिषद त्यांच्याकडे 5 वर्ष का होतीच, आता पण पाहिजे. म्हणजे कायम अध्यक्ष आटपाडीतला होईल असं नाही का वाटत? विद्याताई होतील की, विद्याताई होतील. पण जत आणि आटपाडी दोन्ही मिळून चांगलं वातावरण होऊन आटपाडी तालुक्याचा एक जिल्हा परिषद अध्यक्ष पदापर्यंत व्यक्ती जाऊ शकतो. अशी स्थिती असताना तालुक्यातून किंवा जिल्हा परिषद गटातून विरोध का होतोय? म्हणजे जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचं असेल तर पडळकरांच्या घरात जन्म घ्यायला लागला, असं काय आहे का? म्हणजे पण आता काय झालंय, एकीकडे गोपीचंद पडळकर आणि एकीकडे आटपाडी तालुक्यातले सर्व नेते, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण भारतात त्यांचा पण काल प्रवेश झाला तिकडे. ओके, मग गोपीचंद पडळकर अडचणीत नाहीत का? अडचणीत आहे तर असं काय म्हणता येणार नाही. अडचणी त्यांनी निर्माण केले, त्यांनी तो कशामुळे अडचण निर्माण झाली? आता तोच प्रश्न त्यांना विचारू शकता. आम्ही विचारलं तर ते राजकीय होणार. हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते. नाव काय आपलं? माझं नाव धनंजय कांबळे, गाव बनपुरी. गावामध्ये कसं वातावरण आहे? गावामध्ये शिवसेनेला चांगलं वातावरण आहे. का हो, शिवसेनेच्या कोण उमेदवार आहेत? शिवसेनेच्या विद्याताई मोठे आणि सचिन मोठे असे 2 उमेदवार आहेत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि भाजपचे माधवी पडळकर आणि जयवंत सरकार असे 2. आता कशी लढत आहे? पूर्ण हाय व्होल्टेज आहे. कोण निवडून येईल असं मला वाटतंय? हाय व्होल्टेज वगैरे असं काही पूर्ण म्हणता येणार नाही, कारण लोकांचा कल हा विकासाकडे आणि नवीन विजन जे आहे. साधारणतः कसं आहे की मोठे मॅडमचं साध्य फाउंडेशनच्या माध्यमातून काम चांगलं आहे. आज त्यांचं जवळजवळ तरुणांना आणि गोरगरीब दलित मजुरांना एक चांगलं दिशा दाखवण्याचं काम त्यांच्याकडून होतंय. त्यामुळं त्यांच्याबद्दल थोडीशी जनमानसात चांगली प्रतिमा आहे. नाही, पण गोपीचंद पडळकर हे राज्याचे नेते आहेत. त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये जर त्यांना माघार आली किंवा त्यांचं हे गेलं तर मान खाली जाईल तालुक्याची. असं काही मला वाटत नाही, कारण कसं आहे की त्यांचं कार्यक्षेत्र हे पूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि एवढ्याशा छोट्याशा जिल्हा परिषद किंवा ह्याच्यामुळं असं काही त्यांना काय फारसं पाठीमागे जायचं असं काय नाही. शेवटी ही निवडणूक आहे, लोकशाही पद्धतीने ही निवडणूक लढवत असताना हार जिथे असतेच. कोण निवडून येईल असं मला वाटतंय? विद्याताई मोठ्यांची साधारणतः बऱ्यापैकी आहे, त्यामुळं त्यांचा विजय निश्चित वाटतो. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? राजेंद्र एमगर. गावात वातावरण कसं आहे? चांगलं आहे वातावरण. काल विद्याताई आणि माधवी काकींचं दोघांचं पण प्रचाराचं नारळ फुटलं मसोबाच्या मोहरात आणि दोघांच्यामध्ये पण उत्साह दिसून आला. तर गावामध्ये कसं आहे, कुणाचं वातावरण आहे? विद्याताईचं वातावरण आहे. का हो, विद्याताई का? सुशिक्षित आहेत, त्यांनी आता बऱ्यापैकी लॅब चालू केल्या.
देवघाटला हॉस्पिटल चालू केलंय. म्हणजे गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून देण्याची बी सोय करायचं चालू आहे. डेअरी चालू करायचं आहे. विकास कामांचा अजेंडा आहे अजेंडा आहे. मग ब्रह्मानंद पडळकरांनी मागल्या काही काळामध्ये 50 कोटीचा निधी दिला तालुक्याला. हा, मग आता त्यांना ह्यावेळेस का निवडून द्यायचं नाही? निधी म्हणजे हे काय गव्हर्नमेंटचा असणारा निधी तोच खाली फक्त वाटप केला. पण हे ते काय- पण कोणी दिलं नव्हतं असं म्हणतात लोक. नाही, हे काय प्रत्येक वेळी येत असतोय तो निधी खाली वाटप करायचाच असतोय. ह्यावेळेस विद्याताई नमस्कार. नमस्ते. नाव काय आपलं? अण्णासो किसन पाटील. गावात वातावरण कसं आहे? गावात वातावरण एक नंबर आहे भाजपसाठी. भाजपचे उमेदवार कोण आहेत? भाजपचे उमेदवार माधवी काकी पडळकर. त्यांनी आता एक 4 महिन्यापासून फिरायला लागले असं म्हणतात लोक. असं काही नाही. बर्मानंद शेटजीने भरपूर इथं कामं केलेले आहेत. काय कामं केली? भरपूर काम आहेत इथं. आता रोडचं म्हणा, बाकीचं सभा मंडप आहेत, भरपूर काम आहेत इथं त्यांच्या माध्यमातून. पण आता त्यांच्यावरती एक आरोप होतो की घराणेशाही आहे त्यांच्या घरामध्ये. अजिबात नाही, तसं काही नाही. घराणेशाहीचं तुम्ही जर काढलं तर आजूबाजूला आपल्या कितीतरी वळून पहा. तुम्ही असा उमेदवार काढलाय की मुद्दामून समाजातला उमेदवार काढला की त्यांचं राज्यभर त्यांचं आता नेतृत्व पुढे उमेदवार चाललंय. कोणी काढलाय हा? हा? हा उमेदवार कोणी काढला असतो? आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे उमेदवार कोणी काढलाय, काय केलंय. तरी पण समाजातला सांगा की. समाजातला उमेदवार त्यांना पाडायसाठी त्यांची राजभर चर्चा होते. आजकाल त्यांना पूर्ण राज्यच नव्हे, पूर्ण भारत देशात त्यांचं नाव आहे. तर त्यांना कुठेतरी आटपाडी तालुक्यातच अडवण्यासाठी तुम्ही हा उमेदवार काढल्यामुळे त्यांना ती स्वतःच्या घरचा उमेदवार काढायची पाळी आली. नाही, पण राज्यात चर्चा आहे. मग निंबोडी जिल्हा परिषद गटात उभा राहायचं काय कारण आहे? निंबोडे गटात राहायचं कारण म्हणजे जाणून बुजून जर समाजातला जर एखादा नेता त्यांची हत्तीवरून साखर वाटप ज्या कार्यकर्त्याची त्यांनी स्वतः पडळकर साहेबांनी आटपडीत मिरवणूक काढून वाटली, तर तोच कार्यकर्ता जर तुम्ही त्यांच्या विरोधात करत असणार तर नाही, पण त्यांना उमेदवारी करायच्या आधीचा तो विषय होता अधिकाऱ्यांचा. हम्म. मग आता उमेदवारी करायला कोणी लावली असं तुम्हाला वाटतंय? उमेदवारी करायला शिवसेनेच्या नेत्यांनी लावली ना. हे काय उघडच आहे. नाही, ती तुमच्याकडे पण तिकीट मागत होते, भाजपकडे पण तिकीट मागितलं होतं, दिलं नाही. आपल्याकडं जरी मागितली असली तरी त्यांना साहेब कधीच नाही म्हणणार बी नव्हते आणि म्हणले बी नसते. ते नाही, आम्हाला पण कार्यकर्त्यांना द्यायला काय अडचण होती? असं तुम्ही का- गेलता काय? 100% दिली असती. त्यांनी जर असं जर बोलले असते की आम्हाला उमेदवारी तुमची द्या, हा. तर त्यांनी 100% भाजपमधून त्यांना उमेदवारी दिली असती. आणि आज त्यांनी त्यांच्या प्रचार गाड्या फोडल्या जात आहेत. हे कोण फोडते? प्रचार गाड्या फोडल्या जात आहेत. आता विभूतवाडीचा आम्ही जरा प्रकार ऐकलाय, मोबाईलवर आम्ही बघितला. हा. तो प्रकार असा होता, माधवी काकी भाषण करत होत्या त्यावेळेस समोरून एकदम स्टेजच्या समोरून तुम्ही ऐका सगळं, तुम्हाला कळत. एवढी पब्लिक बसले तिथं, त्यांचा आवाज त्या पब्लिकापर्यंत पोहोचू नये म्हणून जाणून बुजून 4 वेळा जर तो माणूस स्टेजच्या कडेने घासवत गाडी जर आणून लावत असेल तर तिथली कार्यकर्ते उत्साहित झाले आणि त्यांनी काय प्रकार केलाय त्याला त्यांचे शिवसेनेचे समर्थन करताय का त्या प्रकारात? समर्थन नाही करत. समर्थन आम्ही बिलकुलही कुठल्या गोष्टीच करत नाही. फक्त विरोधकांनी सुद्धा काही गोष्टी करताना पुढच्या गोष्टीचा उद्रेक होईल असं काही करू नये. त्यांनी ती स्वतः अंगावर ओढून घेतलेला उद्रेक आहे, त्याला जिम्मेदार सगळे शिवसेनेचे काय नेते मंडळी आहेत. पडळकरांना रोखण्याचं काम कोण करत आहे असं तुम्हाला वाटतं? पडळकरांना रोखण्याचं काम पूर्ण राज्यातून होत आहे. आणि आता जयंत पाटील साहेब असतील, पूर्ण राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांनी काय इतर पक्ष बी भरपूर त्यांनी जवळ आता घेतले. तालुक्यातलं राष्ट्रवादी काँग्रेस तर संपले, मग विरोध कसा काय? संपले असं म्हणता येत नाही. कुठेतरी छोटा एकही मोठा उमेदवार, कार्यकर्ता राष्ट्रवादीचा एकही उमेदवार नाही तालुक्यात. शिवसेना आहे, परत बाकीचे छोटे छोटे जेवढी बी आहेत, जेवढे सगळे छोटे छोटे जेवढे सगळे आहे, सगळे एकत्र होऊन पडळकर साहेबांना इथेच नाही जत मध्ये सुद्धा त्यांना रोखण्याचा भरपूर प्रयत्न केला. बिलकुल त्या सगळ्या जनतेने सर्वांना त्यांना नाकारलेलं आहे. मागच्या निवडणुकीत सर्वांनी बघितलंय. तर आता सुद्धा जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा सगळे उमेदवार त्यांचेच निवडून येतील आणि भाजप हे जिल्ह्यामध्ये कमळ फुलणारच आहे, याच्यात 100% खात्री आहे. नमस्कार, नाव काय आपलं? नमस्ते. उमाजी म्हणले, गाव? पनपुरी. गावात कसं आहे वातावरण? गावात आमदार पडळकर साहेबाचं वातावरण आहे. बरं, आता ह्या वेळेस त्यांच्या घराणेशाहीचा त्यांच्यावरती ठपका ठेवला जातो. कुठं घरांशाही आम्ही एकदाही आमदार साहेबाला मत केलं नाही. हा. कुठं घरांशाही आमदार साहेबाला इथनं कुठं निवडून दिलंय का? घरांशाही हे कराय परमाचे राहिलं त्या करसुंडी गटात उभा
आता पहिल्यांदा चान्स आलाय माणसांना त्यांच्या घरात उमेदवार आहे. सरपंच पण त्यांच्या घरात आहेत. त्यात तीच की म्हणतोय मी, इकडल्या जनतेला कुठे एकदा तर आहे का चान्स? इकडच्या जनतेला एकदा chance निवडून पाहिजे. दिलं नाही, दिलंच नाही एकदा हे निवडून या जनतेने, म्हणजे बनपुरीन तर आमदार साहेबाला कधी असं निवडलंच नाही ते अजून. नाही, इकडच्या जनतेला पण चान्स पाहिजे काय निवडून द्यायला? पाहिजेच ना, म्हणून तर चाललंय. मग पवार कुटुंबियातली जी उमेदवार आहेत ते वेगवेगळ्या भागात आहेत. कर्जत जामखेडला रोहित पवार आहेत, त्यांच्यावर देखील ते हे करायचे की घराणेशाहीचा उमेदवार म्हणून. कुठं आमदार साहेब आटपाडी मधून एकदाही निवडून गेलं नाही तर कुठं उमेदवार आपलं आमदार साहेब गेला? एक जरी ग्रामपंचायत त्यांच्या मातोश्री फक्त निवडून आले द्या तेवढंच. बरं, आमदार साहेबाचं कामच असं आहे की आटपाडी तालुका एवढा दुष्काळ आहे, आजपर्यंत दुष्काळात आमदार साहेब आल्यापासून दुष्काळच मुक्त झालाय. म्हणून पाणी आणलं आमदार साहेबांनी टेम्पोडून. ह्याच्या आधी कुठल्या नेत्याला वाटलं नाही काय आटपाडीला पाणी द्यावं? नुसतं हिथं वर काम आलंय, ह्याच्यापेक्षा आलंय आपल्या विट्यापर्यंत काम आलंय, देवी खिंडीपर्यंत काम आलंय टेम्पोचं. तिथनं खाली पाणीच ना, गेली 10 वर्ष गेली, आमची जिंदगी चालली तरी एकदा पाणी ना झालंय. टेंबूचे जनक अनिल भाऊ बाबर आहे. कुणाला म्हणताच येणार नाही जनक, नागनाथ अण्णाला जनक म्हणता येईल. मग गोपीचंद पडळकरांनी कालवा फोडला तुम्ही म्हणताय. गोपीचंद पडळकर साहेबांनी एवढी गती दिली, अण्णासाहेबां नागनाथ अण्णांनी जे काम केलं त्याला गोपीचंद पडळकर साहेबांनी चालना दिली, म्हणून आटपाडी तालुका आज पाणी पेतोय. आणि म्हणून आमची ऊसतोडी कामगार थांबले. वरल्या नेत्यांना वाटत होतं बनपुरीतली किंवा आटपाडी तालुक्यातली ही लोक ऊस तोडाय तिकडे यावं, त्यांचं कारखान बंद पडत होते ना, म्हणून इकडे पाणी सोडत नव्हते ते. हे गोपीचंद पडळकरांनी ऊसतोडी कामगार थांबवलं. गोपीचंद पडळकर साहेबांमुळेच थांबले. आटपाडी तालुक्याला खऱ्या अर्थान दुष्काळमुक्त कोणी केला असतं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनाच केले. आणि ऊसतोडला कामगार पाहिजे होतं असं वरच्या आमदारांचं म्हणणं होतं. हा 100%च होतं. आता काय बनपुरी मधून 95% माणसं सगळी नदी काठाला जायचे, तिकडे वाळवा लेटर इकडेच ऊस तोडा जायचे. आज गोपीचंद पडळकर साहेब आल्यापासून या कुठंतरी माणसाचं गावात थांबते ते. आमची माया, आम्ही स्वतः आमचं आई वडील ऊस तोडाय तिकडं, शाळेला आम्ही इथं, घरात कुठं माणसं असायची, एखादं म्हातार कुठं, म्हणजे आमची एवढी बिकट परिस्थिती होती. दुष्काळ पडला तरी इथं थांबू सुद्धा वाटत नव्हतं. हे बदलवलं कोणी? आमदार गोपीचंद आता त्यांच्या घरात समाज कल्याण सभापती सारखं त्यांना उभा करणार आहे आम्ही. आताच नव सारखंच उभा करणार आहे. आमच्यासाठी तर एवढं मोठं त्यांनी काम केलं असेल तर त्यांना उमेदवारी का नको? त्यांच्यावरती घराणेशाहीचा काय घराणशाही यांनी जिंदगी घालवल्या, आणि आमचा एक कुठंतरी गोरगरीब सामान्यातला माणूस एक कुठंतरी आता पुढे आला तर घराणशाही चालू केली. पण आम्ही मतदान दिलंय असं वाड्यावर पण टीका करत होते पडळकर बंधू दोघं. आटपाडीचा जो वाडा आहे त्याच्यावर पण टीका होत होत्या. आम्ही अण्णाचंच कार्य करत होतो, पहिलं वाड्याच कार्य करत होतो, पण आमच्या अण्णाला वर म्हणजे कसं झालं, वरल्या नेत्यांनी कॅचीज करून टाकलं. अण्णाला कधी तिकडे जुळून दिलं नाही वर. आमदार साहेबा म्हणून जन्म तयार झाला, म्हणून त्यांची जिरल्या, म्हणून आमदार साहेबाला थांबवाय असं महाराष्ट्रातनं सगळं वादळ तयार झालंय. याला इथंच थांबवा आणि इथनं पुढं त्याला जाऊनच देऊ नका. जतकडे टार्गेट करायचं, आटपाडी टार्गेट करायचं, म्हणजे असं त्यांचे प्रयत्न चालू झालेत. माधवी काकींना माधवी काकेंना शिक्षण नाही, पण शिक्षणाच्या पलीकडले माधवी काके डोका आहे. आणि माधवी काके का नाही जर इथं आल्या तर इथला काय पलट होणार आहे मोठा. नाव काय आपलं? विकास मच्छिंद्र यमगर. बनपुरीमध्ये वातावरण कसं आहे? वातावरण खूप चांगलं आहे. बीजेपी का बीजेपी का? कामच तसे आहे ते. काय काम केले? काम आता एवढी आहे बघा, त्यात एवढी काय असं आम्ही काय छापलेलं नाही. समजा बनपुरी गावाची काम एवढे असं सांगायला पण तेवढाच बसणार नाही, एवढी काम आहे ते. तरी किती आहे ते? भरपूर 50 काम आहे ते. गोपीचंद पडळकरांच्या भाऊजे निवडून येतील का? 100%. काय म्हणजे विकासाचा मुद्दा काय आहे? विकासाचं सर्वच मुद्दा आहेत. सर्वच मुद्दे, शाळा, शिक्षण, रोजगार, सर्व काय अशी विकासाचं काम आहेत. हे अजेंडा पुरतच ठेवणार का प्रत्यक्षात काय होतं? अजेंडा पुरतं म्हणजे ह्याच्या अगोदर पण कामं झाले, त्यामुळे आम्हाला 100% विश्वास आहे की ती काम करणारी माणसं आहेत. आता आपल्या गावातले एक पंचायत समितीला इच्छुक होते महादेव पाटील, बर, त्यांना उमेदवारी पडळकर साहेबांनी नाकारली. काय कारण असावं? काय गोष्टी असते रस्ते गाडीमध्ये असायचे आणि तरी देखील उमेदवारी नाकारली. नाकारले म्हणू शकत नाही, पण काय गोष्टी थांबायला लागतं. बनपुरी गावात नाराज आहे असं बोललं जातं. नाही, नाराजगी वगैरे काही नाही.
100% लीड बांधपुरीतनं भेटणार आणि ती कुठंच तुटणार नाही.